हा दुसरा सामना गोलंदाजी मार्कवर शैलेंद्र तयार। यावेळेस पहिला चेंडू सॉफ्ट हँड खेळून काढला, जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळतंय। हेलो हेलो तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय मात्र या मॅचचा शैलेश ज्याने मात्र सुंदर कामगिरी राहिली। आणि शैलेश गोवारी यांना विनंती करेन की प्लीज मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन सचिनजी पिंपळे साहेब यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत। तर सर या तुमच्या शुभ हस्ते आपण शैलेशाला मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत। चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून राहिला, पहिल्याच मॅचमध्ये मन जिंकली, अशी मात्र बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याने चांगलं क्रिकेट दाखवलं, तर त्याच्यासाठी मात्र मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे मात्र देतील सचिनजी पिंपळे साहेब। एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात, मासवण रत्न म्हणून आपल्याला पाहायला मिळतील। तर सचिनजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅच शैलेश याला मात्र देत असताना एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी एका षटकाच्या ब्रेक्समध्ये नक्कीच सचिनजी पिंपळे साहेबांचा मनोगत देखील आपण अगदी 2 मिनिटाचं घेणार आहोत, जे मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देतील। आणि खऱ्या अर्थाने एक कार्यसम्राट म्हणून भूमिका त्यांच्याकडे निश्चित स्वरूपात आहे। 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, तदनंतर आपण सचिनजी पिंपळे साहेबांचं मनोगत देखील ऐकणार आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जाऊया मॅचकडे, जिथे यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचतायत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात। आणि आपण पाहू शकाल विकेटचं पतन, पहिला धक्का 1 या धावसंख्येवरती गॉन। वेलकम बॅक पुन्हा एकदा सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण पाहतोय सहर्षचं हार्दिक स्वागत। यानंतरचा जर आपण सामना पाहिला तर युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध JSR स्पोर्ट्स ज्यांनी मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुशांत सुनील धानवा साहेब मात्र या स्पर्धेकडे वळतात। अर्थातच सुनीलजी धानवा साहेबांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांचा संघ धानवा ब्रदर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। आणि एकंदरीत जाऊया मॅचकडे, जिथे एका चेंडूनंतर आपल्यासोबत जोडले जातील सचिनजी पिंपळे साहेब। एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। तर नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर मनोजला आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि जिथे आपण पाहतोय सचिनजी पिंपळे साहेब या स्पर्धेबद्दल या खेळाडूंना मात्र ऊर्जा देण्याचं काम करतील, त्यांचं मात्र मनोगत व्यक्त करतील। तर ऐकूया सचिन पिंपळे साहेबांना। हेलो धन्यवाद सूर्या प्रीमियर लीग। सर्वप्रथम मी सूर्या प्रीमियर लीगची मनपूर्वक माफी मागतो, कारण की नक्कीच त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम म्हणून नेहमीच ते मला आपल्या उद्घाटनासाठी बोलवत असतात, बक्षीस वितरणाला बोलवत असतात, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मी येऊ शकलो नाही। परंतु त्यांचं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि माझं सुद्धा त्यांच्या खेळावरती, त्यांच्यावरती आणि त्यांच्या प्रगतीवरती असलेलं प्रेम, त्याच कारणाने मी आज उपस्थिती दर्शवलेली आहे। सूर्या प्रीमियर लीगबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे। हे वर्ष 3रं आहे, मला तरी वाटतं 300-400 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत या प्रीमियर लीगला। या प्रीमियर लीगमधनं खेळाचा आनंद तर घेता येतो, परंतु अत्यंत प्रतिभावंत असे खेळाडू इथे पाहायला मिळालेले आहेत। कारण की माझे मोठे बंधू आज माझ्याबरोबर आलेले आहेत। मनोज पिंपळे जे संचालक आहेत आमच्या सहकारी सोसायटीचे, अत्यंत उत्कृष्ट क्रिकेटर होते। त्यांच्याकडनं मैदानापासून खेळात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना एवढी चांगली दाद मिळाली, त्याचबरोबर मला आपल्या या सूर्या प्रीमियर लीगच्या क्वालिटी खेळाची
सांगण्याची गरज नाही, त्यांच्याकडनं आलेली दाद ही अत्यंत उमद्या पद्धतीचा खेळ या प्रीमियर लीग मध्ये चालतो आणि सर्व खेळाडू त्याच तोलामोलाचे आहेत. मी सर्व खेळाडूंना माझ्याकडनं, माझ्या गावाकडनं आणि माझ्या सर्व मित्रमंडळींकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईल. तसेच मी कमिटीचे पुन्हा आभार मानीन. कमिटी अध्यक्ष आमचे लाडके साई भोईर तसेच त्यांचे सर्व सहकारी ह्यांचं मी मनपूर्वक आभार मानीन की अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या समाजासाठी आणि परिसरासाठी चांगल्या चांगल्या स्पर्धा आयोजित करत राहा. पुन्हा सर्व संघ मालक, खेळाडू, आयकॉन यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार. यस, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अगदी महत्त्वाचं इथे ज्यांनी मनोगत व्यक्त केलं कारण तरुण खेळाडूंना, संघ मालकांना या क्रिकेटच्या खेळाबद्दल ज्यांना भरपूर आपुलकी आहे. अर्थात सचिनजी पिंपळे साहेब, धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि तुमचे मात्र हे 2 शब्द अगदी आमच्या आयोजकांसाठी, आमच्या खेळाडूंसाठी ऊर्जादायक ठरतील, नो डाऊट. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ. स्वतः कर्णधार राहुल यांना आपण पाहू शकाल. पहिल्याच चेंडूवर वाईट चेंडू, तदनंतर सिंगल, तदनंतर चौकार आता मात्र आलाय आणि धावसंख्यांचा जर आपण खेळ पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. 8 बॉलचा खेळ देखील झाला जिथे 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट असतं. यावेळी चेंडू भरपूर काढावेत. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. फाईन लेगचा खेळाडू मात्र पुढे सरसावतोय. अतिशय चांगला, अगदी मागच्या दिशेने धावून झेल पूर्ण करण्याची क्षमता ज्यांच्याकडे सातत्याने असते अर्थात तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. मनोज आणि संदीप ही जोडी आता मात्र एका चांगल्या टच मध्ये बघायला मिळतात. भागीदारी, कॉन्ट्रीब्युशन सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून राहिलं. आता जर आपण पाहिलं समीकरण तपासून तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन चेंडू असतील षटकातले 3 गोलंदाजी मार्कवर तयार. अगदी आपण पाहतोय या बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. चेंडू शॉट थर्डमॅनला आला जिथून धावसंख्या 1 मिळते. 11 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. एका बाजूला आई एकविरा संघ नाणेफेक ज्यांनी जिंकला आणि प्रथमतः स्पष्ट केलं की आम्ही आजचा दिवसातला पहिला सामना खेळतोय तर इथून क्षेत्ररक्षक निवडणार कारण पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग देखील ज्यांनी बघितली जिथे मात्र शैलेश हा मात्र बोलला गेला त्याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड अतिशय चांगलं तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम ज्याच्या माध्यमातून राहिलं. यावेळी चेंडू भरपूर वेगात हाताळला. रोहित, राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक मजबूत यष्टीचा आणि मजबूत बांध्याचा असा खेळाडू ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. राहुल 5 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी 11 चेंडू फेकून झाले. 11 चेंडूचा खेळ देखील पूर्ण होतोय. पुढचा होणारा सामना युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. तर 2 कर्णधारांना विनंती करेन की आपण इथे अवेलेबल असाल तर रेडी राहायचं आहे. यावेळेस फुलटोस चेंडू आणि फुलटोस चेंडूला मात्र थारा नाही. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. एक मायनर संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. झेलची नामी संधी क्षेत्ररक्षकाकडे होती परंतु ती संधी हुकते. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार SPLचा हा षटकार 6. थँक्यू सो मच. 2 चेंडू आणि 17 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार. अर्थात जर आपण पाहिलं तर शैलेंद्र हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 2रं, संघासाठी आपण पाहतोय 3रं. यावेळेस फटका मात्र चांगला खेळला. आपण पाहू शकाल ऑफसाईडला मात्र चेंडूला वळण दिलं. चेंडूचा मात्र भरपूर वेगाचा उपयोग केला. फक्त बॅटचा ब्लेड ओपन केला जिथे मात्र चेंडूला दिशा दिली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. या धावसंख्येवरती 1 गडी बाद अशी स्थिती. बॅटिंग करणारा संघ आदिवासी वादळ कोकणेर. कर्णधाराने म्हटलं, निश्चित स्वरूपात म्हटलं गेलं की आम्ही इथून 60+ करण्याचा पूर्ण प्रयत्नात असू. 60-65 असा मात्र आमचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नात आता 3ऱ्या षटकाचा खेळ देखील चालू झाला. शैलेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी मनाला हवा तसा होत नाही. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला, ऑन ड्राईव्हमध्ये फटका खेळला. 2रीचा प्रयत्न आणि अगदी जीवाचा आटापिटा करत 1-1 रन्ससाठी झगडतात, 1-1 रन्ससाठी पडतात, 1-1 रन्ससाठी मात्र भरपूर परिश्रम घ्यावे लागतात आणि क्रिकेटचा खेळच असा आहे.
ज्या मिठे तुम्हाला मात्र मेहनत ही मात्र भूमिका अगदी पहिली असते. आत्मविश्वास हा शब्द देखील तेवढाच महत्त्वपूर्ण. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आता तिसरा चेंडू, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. वेगावर स्वार, वेगवान, इथे मात्र हा चेंडू हाताळला. योग्य लाईन, योग्य दिशा, चेंडूचं मात्र आपण पाहतोय अतिशय चांगल्या रीतीने हाताळण केली. शैलेंद्र ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल, सुपर्ब लाईन और लेंथनं गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते म्हणजेच तिसरं. आणि तिसऱ्या चेंडूंमध्ये चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3. गोलंदाज शैलेंद्र पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क, इथून मात्र अगदी चेंडू कार्पेटला रोल करतोय. सिंगल डबल या खेळाला मात्र प्रामुख्यानं पसंती दिली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 21 धावा. चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातला 2. शैलेंद्र याचा मात्र षटक जर आपण विचार केला त्याने आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत, ज्यामध्ये 6 धावा खर्च करत 1 बळी देखील मिळवला. म्हणजेच हीच क्वालिटी आहे शैलेंद्र या गोलंदाजाची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पंचांकडे लाऊड अपील. पंच अक्षय नाईक नॉट इंटरेस्टेड. सिंगल मात्र आपण पाहतोय इथून मिळणार नाही. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर यस ऑल राईट मनोजला आपण पाहू शकाल. साहिल पाटील एका बाजूला, मुनीत कडू. पाटील नेटवर्क्स अथक परिश्रम घेतल्यानंतर आता ऑलमोस्ट 1 लाख सबस्क्राईबच्या जवळ पोहोचलेत. अगदी मात्र सुगंध मात्र दरवळतोय 1 लाख सबस्क्राईबचा. येणाऱ्या काळात ते देखील पूर्ण होतील. पाटील नेटवर्क्स हे फक्त आता चॅनल नसून पालघरकरांचा अभिमान झालाय, पालघरकरांचा ब्रँड झालाय. सुरुवातीचा काळ नितेश पाटील यांचा अगदी खडतर राहिला. मोबाईलपासून सुरुवात केली, त्यानंतर जर आज पाहिलं तर पाटील नेटवर्क खऱ्या अर्थानं चर्चेत राहिलं. फक्त पालघर नाही, पालघर आपण पाहतोय पालघर जिल्ह्याबाहेर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिनजी पिंपळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य तब्बल 2000 रुपयाची भरीव देणगी. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी मात्र साहेबांनी म्हटलं फुल नाही परंतु फुलाची पाकळी. तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम दाखवतात आणि ते देखील स्वतः क्रिकेटचे दर्दी आहात. आणि सचिनजी पिंपळे साहेब अगदी तुमचे आभार. खऱ्या अर्थानं स्पॉन्सर ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. मी पहिल्या दिवसात देखील उल्लेख केला होता की पिक्चर खूप हिट होत असतो जिथे फक्त हिरो आणि हिरोईनचा उल्लेख होतो, परंतु डायरेक्टर हे पडद्याच्या मागे असतात. अर्थात आमचे स्पॉन्सर हे मात्र या स्पर्धेचे डायरेक्टर आहेत, ज्यांनी मात्र मदतीचे हातभार लावले. आणि अगदीच त्यातले आमचे सचिनजी पिंपळे साहेब खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल, ज्यांनी मात्र भरपूर आर्थिक सहाय्य या प्रत्येक वेळी या स्पर्धेसाठी देत असतात. आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचे आभार मानतोय. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कर गोलंदाज जयदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. पंचांचे हात मात्र हवेत आहेत. यस, यावेळी जर आपण पाहिलं तर नो बॉल इथे मात्र घोषित केलाय. जयदीप गोलंदाजी मार्कवर आणि 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर आता 22 वरती जाऊन पोहोचली. पहिलाच चेंडू जयदीप यांचा राहिला बीमर. येणाऱ्या काळात आपण पाहतोय एक चांगली लाईन और लेंथनं मात्र तुम्हाला गोलंदाजी शोधावी लागेल. यावेळेस फटका चांगला खेळलाय. फ्री हिटचा भरपूर समाचार घेत असताना चेंडू निघून जातो एक्स्ट्रा कव्हरला. सुरेश रैना ॲडम गिलक्रिस्ट कॉपीबुक स्टाईल. फटका निघून जाईल सरळ सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे सावली मिळेल तिथे मात्र मॅचचा या आनंद घेतात. अगदी मात्र क्रिकेटवरती भरपूर प्रेम या बेल्टमध्ये असतं. यावेळी हा देखील फटका चांगला खेळला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण ही भूमिका अगदी महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्याही अकॅडमीमध्ये गेला, तुम्ही कुठल्याही क्रिकेट कॅम्पमध्ये गेलात तर तुम्हाला प्रथमतः बॅट आणि बॉल हातात दिला जात नाही, तर तुम्हाला प्रथमतः फिल्डिंग ड्रिल्स ह्या भूमिका शिकवल्या जातात. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29. चौथ्या षटकाचा खेळ चालू झालाय, जिथे आत्तापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. आदिवासी वादळ कोकणेर हा संघ मात्र नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंग करतोय. आणि ज्यांनी मात्र स्पष्ट केलं होतं की 65+ पर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही, जिथे मात्र आपण पाहतोय दशरथ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र चेंडू खाली आले. आणि इथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला झेल टिपला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. तंबूच्या असलेला परत त्यात अगदी फुलर लेनचा चेंडू होता, परंतु समाचार घेता आला नाही. गॉन.
थँक्यू सो मच डीजे. अतिशय सुंदर मात्र अनिकेत यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय चांगली संगीतांची मधुर मेजवानी बघायला मिळतात. विवेकजी दवणे आमच्या कॉमेंटर बॉक्सकडे वळतात की यस ऑल राईट, हा चेंडू वाईड आहे. मयूरला आपण पाहू शकाल जे मात्र दाखल झालेत. मयूर सचिनजी पिंपळे साहेब मात्र आपण पाहू शकाल या स्पर्धेची रजा घेत असताना अगदी मात्र आपण पाहतोय वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे मात्र आलात आणि सरांनी मात्र या स्पर्धेला 4 चांद लावले. साहेब तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. तुमचा मात्र वेळ अगदी महत्त्वपूर्ण राहिला. जाऊया मॅचकडे. स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30. यावेळी हा देखील फटका चांगला खेळलाय सचिनजी पिंपळे साहेब मात्र इथून रजा घेत असताना. 30 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4 आणि इथून 2 धावा मात्र ॲड केल्या जातील. आता स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 32 धावा म्हणजेच चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच या षटकातला तो म्हणजेच 4 चेंडू खेळ फेकून झालाय. जयदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत राईट हँड ओव्हर द विकेटचा गोलंदाजी करत असताना. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉटमध्ये इथे क्षेत्ररक्षक पंच अक्षय नाईक हे मात्र पाहायला मिळाले. यष्टिरक्षणाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल MD अर्थात मनीष दानवा ब्रँड ऑफ मासवनचा खेळाडू अर्थात आपण पाहू शकाल मनीष दानवा. भरपूर चांगलं क्रिकेट ज्यांनी कित्येक वेळ मासवण या संघासाठी हाताळलंय आणि मासवण जर गाव पाहिलं तर यंदा क्रिकेटच्या पटलावर 2023-24 कॅलेंडर अगदी त्यांच्या नावावर राहिलं की काय. कारण मी प्रत्येक शनिवार रविवार पराग दानवा यांचे स्टेटस बघतो जिथे तिथे मात्र क्वालिफाय झालेला संघ असतो मासवण. म्हणजेच मासवण आता क्रिकेटचे खाण झाले. क्रिकेटचे दिग्गज क्रिकेटपट्टू ज्यांच्याकडे मात्र आहेत अर्थात मासवण. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. तत्पूर्वी पुढचा सामना युवा किंग सज्जनपाडा आणि JSR स्पोर्ट्स रेडी राहायचा आहे टॉससाठी. प्लेइंग 11चा फॉर्म फिलअप करून इथे पुन्हा पाठवायचा आहे आणि टॉससाठी कर्णधार रेडी राहायचा आहे. यस डीजे. तारप्याचे तालावर किरण घातलाय पोरांचा नाचा या तालजाम आईलाय. दुर्वेचा विशाल दादा यो आलाय कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलगसनू तारपानाचा ना पोरापुरी नाचाया लागलाय चलगसू. तर गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकाल संघाचे कर्णधार राहुलजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेशजी धडपी साहेब पहिला सामना मात्र जिंकला. अतिशय चांगला मात्र त्यांनी देखील बाईट मांडलं की आम्ही आयोजक मंडळी आहोत. जर काही चुका होत असतील त्या आम्हाला योग्य वेळेत कळवा. पुढच्या वर्षी आणखीन चांगला आम्ही करण्याचा प्रयत्न करू. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. अगदी झेल टिपला होता शेवटच्या क्षणाला. इथे मात्र झेल धरती मातेला दान दिला. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून देखील 2 मिळतील आणि या धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 36. आई एकविरा संघ क्षेत्ररक्षण करतोय तर आदिवासी वादळ कोकणेर हा मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो आता फलंदाजी करतात. थोड्याशा धावांचा ओघ कमी झालाय परंतु तुम्हाला की फॅक्टर फलंदाजी करावी लागेल. जबाबदारीचा खेळ स्वीकारावा लागेल. इथून जोखीम पत्करावी लागेल. गोलंदाज तयार. पंचांचे 2 हात मात्र समांतर. जिथे मात्र आपण पाहतोय अक्षयजी नाईक आमच्याकडे वळाले आणि त्यांनी मात्र सांगितलं की यस हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. आदिवासी वादळ कोकणेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर संदीप 11 चेंडू 20 धावा. तर एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर 3 चेंडू आणि 4 धाव्यांचा खेळ करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू सम्म रिंग डिलेवारी आणि हा चेंडू अगदी तुमच्याकडे असणं गरजेची भूमिका आहे. आज जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट आधुनिक टेनिस क्रिकेट भरपूर बदललंय. जिथे गोलंदाजांची व्हॅल्यू भरपूर कमी आहे कारण फलंदाज अगदी खेळपट्टीवर झोपून पडून शफल होऊन मात्र चांगले चांगले फटके खेळत आहेत. तिथे गोलंदाजांनी करायचं काय. यावेळेस आपण पाहतोय राहुल भोईरचा चेंडू होता स्लॉटमध्ये आणि त्याला फलंदाज संदीप याने पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावा षटकार. ती पोरी सहबेस मलम केसती सहबेस. ती पोरी सहबेस लांब लांब केसती नाच सहबेस. यावेळी जर आपण पाहिलं तर पंच पुन्हा एकदा मात्र कळवत आहेत की हा चेंडू देखील वाईड असेल. या वाईडनं मात्र आपण पाहतोय धावफलक आता जर आपण तपासून पाहिलं तर एकंदरीत जाऊन पोचतंय ते म्हणजेच फलकावरती
44-44 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय देखणं क्रिकेट. यावेळी 7 चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून स्क्रोल केला जाईल. मागे MD मनीष धानवा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय दिग्गज क्रिकेटपटूंमधला एक असा मात्र हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आत्तापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. यावेळीस 5वा चेंडू राहुल. यावेळीस हा चेंडू देखील पंच सांगतात की अगदी आव्हांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर आणि मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू देखील वाईड असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्ता स्कोर काढला 45-45. इथे मात्र धावा लागल्या जात आहेत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू चांगला हाताळलाय. वेग जास्त आहे परंतु चांगला टप्पा देखील तुम्हाला सातत्याने मेंटेन करून ठेवावा लागेल. कारण फक्त वेग असून चालणार नाही तर तुम्हाला चांगला ॲक्युरेट टप्पा देखील असणं गरजेची भूमिका. तर जाऊया मॅचकडे जिथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर 45 या धावसंख्येवरती मात्र आपण पाहतोय विकेट देखील मिळाला आणि तिसरा धक्का आदिवासी वादळ कोकणेर या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल भोईर थोडासा कॉस्टली राहिला कारण आत्तापर्यंत ज्याच्या माध्यमातून 26 धावा खर्च झाल्या 2 षटकांचा खेळ देखील तो फेकतोय. ॲज अन लीडर ॲज अन कर्णधार पद ज्याच्या हाती आहे नवीन फलंदाज अंकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदिवासी वादळ कोकणेर एका बाजूला मॅच नंबर 17 या स्पर्धेचा या लीग फॉर्मॅटचा आपण सामना पाहायला मिळतो. यावेळी चेंडू भरपूर काढावेत क्षेत्ररक्षक पॉइंटला जिथे मात्र सलगचा दुसरा विकेटचं पतन गॉन. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. राजू पाटील आला नावास, राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावास, होती चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरु जाधव आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भावेश. यावेळी जर आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय अतिशय चांगलं इथे मात्र फील्ड केलं. चेंडू जर आपण पाहिला तर इथून येतोय तो म्हणजेच डॉट. षटक क्रमांक 6चा खेळ देखील चालू झाला. आपण पाहतोय या षटकात कुठल्या रीतीने मात्र खेळ स्वीकारला जाईल. सूर्या प्रीमियर लीग 2024 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा मात्र द्वंद्व, बॅट आणि बॉलमधला कडवा संघर्ष, अथक परिश्रम. आयोजक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. साईजी भोईर असतील, योगेशजी दडपी असतील, राकेशजी दुमाडा असतील, राकेश सांबरे असतील, राहुल दानवा असतील, मयूर भावर असतील, गणेशजी बुंदे असतील, तदनंतर मनसूर जाधव असतील, परागजी दानवा असतील, मोरेश्वर जाधव असतील, राहुलजी भोईर असतील. तदनंतर आपण पाहतोय रोहित गोवारी, तुषार पडवळे, परिचय धानवा, रमाकांतजी जाधव आणि अविनाश साबके. भरपूर प्रयत्न मात्र आपण पाहतो या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी करतात. युवा किंग सज्जनपाडा आणि JSR स्पोर्ट्स कॅप्टन फक्त 2 असतील तर प्लीज या. जिथे राहुल दानवा सर तुमची वाट बघतायत. युवा किंग सज्जनपाडा आणि JSR स्पोर्ट्स या 2 कर्णधारांना विनंती करतोय की आपले कर्णधार जे आहेत 2 त्यांनी प्लीज या समालोचन कक्षामध्ये. यावेळीस हा फटका जर आपण पाहिला तर अगदी समोरच्या दिशेनं स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मयूर. ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र या स्पर्धेकडे वळतात अगदी सकाळच्या सत्रामध्ये. तर चामुंडा ढुकटण या संघाचे संघमालक शशिकांत गोवारी साहेब मात्र इथे येत आहेत. ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेब या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. चामुंडा ढुकटण या संघाचे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत
शशिकांत गोवारी साहेब ॲडव्होकेट आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आणि मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी मात्र संघमालक ही भूमिका देखील बजावत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. यावेळी जर आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट येतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर अगदी 6वं षटक आहे जिथे धावसंख्यान जर आपण पाहतोय अंकुश लगावलं गेलं आणि इथे जर आपण पाहिलं तर शेवटचा इथे चेंडू असेल. पुढचा होणारा सामना युवा किंग सज्जनपाडा JSR स्पोर्ट्स. तर आपण पाहू शकाल ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेबांचं मुख्य व्यासपीठावर स्वागत करण्यासाठी विनंती करतोय कैलास कोलेकर साहेबांना की कैलास कोलेकर साहेब तुमच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेबांचं मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल एक दिग्गज व्यक्तिमत्व, एक आपण पाहतोय क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आणि चामुंडा डुक्टन या संघाचे मात्र आपण पाहतोय संघ मालक म्हणून जी भूमिका बजावतात. आज ही स्पर्धा फक्त आयोजकांच्या परिश्रमामुळे नाही तर संघ मालक सर्व खेळाडू ज्यांच्यामुळे मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कोलेकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोवारी साहेबांचं शशिकांत गोवारी साहेब ॲडव्होकेट यांचं मात्र मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचतात फलकावरती जर आपण तपासून पाहिल्या तर 50 आणि 51 धावांचं टार्गेट असेल. तत्पूर्वी जाऊया टॉसकडे. एका बाजूला युवा किंग सज्जनपाडा आणि JSR स्पोर्ट्स. तर या कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मित्रांनो टॉससाठी या. ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेबांच्या माध्यमातून आपण तो टॉस देखील करणार आहोत. हॅलो या टॉससाठी या जिथे शशिकांत गोवारी साहेब आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला जर आपण संघ पाहिला तर खऱ्या अर्थानं सूर्या प्रीमियर लीग 2024 पर्व 3 सुनील पांडुरकर दानवा साहेबांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय जिथे ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 3रा सामना असेल. युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. या 2 कर्णधार 51 धावांचा पाठलाग देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मागचा टॉस केला जाईल. प्लीज टॉससाठी या, लवकर या. विनंती करतोय कर्णधारांना की लगेचच टॉससाठी यायचं आहे. युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध JSR स्पोर्ट्स यांच्यातलं मात्र हे आजच्या दिवसातला 3रा सामन्याचा टॉस. शशिकांत गोवारी साहेब आहेत आपल्या समवेत, त्यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. तर कॉल मात्र असेल JSR स्पोर्ट्सचा. इथून टॉस केला जाईल. हेड्स इज कॉल आणि इट इज टेल्स. तर विनंती करीन गोवारी साहेबांना की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल सज्जनपाडा या संघाने मात्र नाणेफेकीतून जिंकलेलं आहे. आपण मागचे 2 दिवस क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. क्रिकेटचे मात्र सुंदर सामने बघायला मिळाले. 2 दिवसात चांगलं कॅल्क्युलेशन माइंडसेट तुम्ही देखील केलं असेल. मैदानाचा चांगला आढावा घेतला असेल. एकंदरीत 70, 85, 60, 65 कमीत कमी 45 धावा देखील या मैदानाच्या आतमध्ये झाल्या. इथून आजचा दिवस मात्र ह्या 6 संघांच्या खेळाला सुरुवात होत आहे जिथे अगदी पहिला सामना तुमचा हा आहे जिथून तुम्ही टॉस देखील जिंकलात. या स्पर्धेची सुरुवात अगदी गोड झाली. तुम्ही टॉस जिंकलेला आहात. तुमचा निर्णय काय असेल? प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमचा. 6 षटकांचा क्रिकेट आहे. 6 षटकांसमोर जर आपण पाहिलं तर JSR हा संघ देखील तेवढाच महत्त्वपूर्ण संघ आहे ज्यांच्याकडे चांगली क्वालिटीचे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी या संघाला? आम्हाला समोरच्या टीमला 50 रनाच्या आत थांबवायचा प्रयत्न आहे आमचा. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल आणि या आयोजकांबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे. मस्त टुर्नामेंट आहे सर.
यस, थँक्यू सो मच. जाऊया JSR स्पोर्ट्स या संघाकडे. एकंदरीत आजच्या दिवसातला तुमचा देखील पहिलाच सामना, जिथे नाणेफेक करलं परंतु उराशी बाळगलेलं स्वप्न की ह्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाच्या करंडकाकडे तुम्ही देखील पाहिलंय. प्रत्येक 12 संघांच्या प्रत्येक खेळाडूने पाहिलं, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे, एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. इथून नाणेफेक तुम्ही गमावलाय. तुम्हाला बॅटिंग करायलाच प्रतिस्पर्धी संघाने सांगितलंय. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करायची आहे. त्यांनी सांगितलं अगदी कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी आपण पाहू शकाल किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60-70. या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेची वाट कशी बघत असता? चांगले चांगले. येस, थँक्यू सो मच. तर जाऊया टॉस बॉक्स मधून. आपण पाहू शकाल युवा किंग सज्जनपाडे या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. थँक्यू मोनित कडू. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे इन ऍक्शन दुसऱ्या डावाचा खेळ चालू झालाय आणि 51 धावा इथे मात्र चेस करण्यासाठी उतरलेला संघ एकविरा. जाऊया मॅचकडे. तर जाऊया मॅचकडे. इथे जर आपण पाहिलं तर 51 धावांचा प्रतिस्पर्धी संघ मात्र उत्तर देण्याकरता दाखल झाला, जिथे मात्र MD मनीष दानवा, ब्रँड ऑफ मासवनचा एक दिग्गज खेळाडू, चिकाटी प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं क्रिकेटची परिभाषा काय ते मला निश्चित स्वरूपात चांगली ज्याला जबाबदारी आहे, ज्या अनुषंगाने एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहिलंय. MD मनीष दानवा आपल्याला पाहायला मिळतात. एक दिग्गज क्रिकेटपटू हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत, जिथे त्यांनी मात्र आपण पाहतोय 5 धावा या ओपन झाल्या, ज्या मात्र मनीष दानवा यांच्या नावावर राहिल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. सिंगल डबलचा खेळ मात्र आपण पाहतोय, ते म्हणजेच तर नवीनाथ हे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, जे एक सपोर्टिव्ह रोल इथे मात्र अदा करण्यासाठी दाखल झालेत. एका बाजूला एक तुमच्याकडे दिग्गज क्रिकेटपटू जर विचार केला तर एका बाजूला सेहवाग असतील, तर एका बाजूला आपण पाहतोय राहुल द्रविड यांचा खेळ. सिंगल डबलचा पत्करणं खूप गरजेची भूमिका आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय नवीनाथ हे मात्र क्रिकेट खेळतात. यावेळेस आपण पाहू शकाल अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन मध्ये. धावसंख्या 51 मात्र टार्गेट आपण ठेवलं, ज्यामध्ये आता एक धाव अगदी महत्वाची आहे, ते आपल्याला सेव्ह करावे लागतील. ज्या भूमिकेने मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 चेंडू आणि 7 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एकविरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. MD नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला नवीनाथ, गोलंदाजी मार्कवर मनोज. यावेळी हा फटका मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचतील. तत्पूर्वी मात्र 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. दोघांमधलं समन्वय, दोघांमधलं कम्युनिकेशनची साधनं अगदी योग्य आहेत. सिंगल डबलकडे मात्र प्रामुख्याने लक्ष दिलं आणि यस नो आणि वेट या तंत्रावरती काम करणारे हे 2 फलंदाज पहिल्या षटकाचा खेळ संपवत आहेत, जिथे मात्र बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मनीष आणि नवीनाथ यांनी मात्र 9 धावा जमवल्या. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. पुढचा होणारा सामना युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. सज्जनपाडा संघाने नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रण दिले फलंदाजीकरिता JSR स्पोर्ट्स यांना. थँक्यू सो मच. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथून चालू होईल आणि गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होतात, ते म्हणजेच प्रतीक. यावेळेस पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस. अतिशय चेंडू मात्र चांगला हाताळला. 29 बॉल आणि 42 धावांची गरज असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सूर्या प्रीमियर लीग 2024 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी. क्रिकेटचा मात्र कशमकश, क्रिकेटमधलं आपण पाहतोय द्वंद्व, चेंडू फळीचा मात्र एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेस आपण पाहतोय मनीष दानवा याचा मात्र झेल सुटलाय, परंतु नवीनाथ याला मात्र परतीचा प्रवास धावचीच्या स्वरूपात करावा लागेल. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. पोरी
हिरवे रानात डोकर बांबू ना पोरी मला नको सांगू तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून गेली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात ते म्हणजेच शैलेंद्र. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 2. यावेळेस मात्र MD यांचा फटका चिकी स्ट्रोक खेळला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अगदी कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये भरपूर राहिला. अगदी चेंडूवर मात्र बैठक घेतला आणि तदनंतर मात्र फक्त वळण दिलं. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल MD यांचा मात्र भरपूर समाचार कसा घ्यावा फुलर लेनचा चेंडूचा. आणि इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं फील्ड रिस्ट्रिक्शन असेल तर मात्र हा फलंदाज अगदी योग्य रीतीचा फलंदाज आहे. मनीष दानवा भरपूर क्रिकेटची सेवा ज्यांनी मात्र केलेली आहे या क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये. 27 बॉल आणि 38 धावांची गरज असताना धावसंख्या 13 वरती पोहोचली. यावेळेस हा फटका चांगला केल राहुल कॉपी बुक स्टाईल फटका खेळून काढलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. विवेकजी दवणे यांचे हात उंचावतात की यस ऑल राईट हा आलाय षटकार 6. छम छम करून ही जाय ही पोरी छम छम जाय छम छम करून ही जाय ही पोरी छम छम जाय हिच्या केसान भारी हिला गजरा 4 चेंडू आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहू शकाल एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर 50 धावा ज्यांच्या फलकावरती राहिल्या आणि प्रतिस्पर्धी उत्तर मात्र देत असताना आई एकविरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे मनीष धानवा यांची बॅट चांगल्या रीतीने बोलली गेलंय. आतापर्यंत त्यांनी 9 चेंडूंचा खेळ केला जिथे 16 धावा जमवल्या गेल्या. अतिशय चांगलं क्रिकेट. 1 विकेट देखील मिळाला या षटकामध्ये. या षटकात तुम्हाला 1 चेंडू डॉट बघायला मिळाला, 1 चौकार बघायला मिळाला, 1 षटकार बघायला मिळाला, 1 विकेट बघायला मिळाला. म्हणजे क्रिकेटचं सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या षटकात पाहायला मिळाल्या. गोलंदाज प्रतीक अगदी शेवटचा चेंडू घेऊन तयार होतील. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. खेळायचं होतं ऑफ ड्राईव्हसाठी. चेंडू मात्र ऑन साईडला आला जिथून शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि सिंगल मात्र मिळतंय. 10ची सरासरी मेंटेन ठेवून मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर. 20 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती आई एकविरा या संघाची. तर घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिझेला. पुन्हा एकदा येऊया या क्रिकेटच्या गमासनात. यस आल्या पोरग्या रे हाल केला आमच्या जीवाचा कोठशी आल्या या पोरग्या. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल झालेत ते म्हणजेच अर्थात जर आपण पाहिलं तपासून तर खऱ्या अर्थानं मनोज तर जाऊया मॅचकडे जिथे जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मात्र MD यांचा हा फटका देखील चांगला खेळलाय. अगदी नरम हाताने मात्र हा फटक्याला वळण दिलं. चेंडू मात्र डीप पॉइंटला अगदी मात्र आपण पाहू शकाल जीवाचा आटापिटा करत मात्र धावसंख्या 2 इथे परिपूर्ण करतायत. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 20 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 1
51 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, ज्यामध्ये एक जबाबदारीचा खेळ स्वीकारला तो म्हणजेच मनीष धानवा यांचा, जिथे 12 बॉल आणि 22 धावांवरती आतापर्यंत चांगली बॅटिंग ज्यांच्या माध्यमातून राहिली. सुंदर रीतीचं क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मधला एक चांगला संपर्क ज्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळण्यासाठी जे माहीर अर्थात MD. तर गोलंदाजी मार्कवर मनोजला आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू फळीतला संपर्क होत नाही. सहाडे संकुलचं हे मैदान अगदी मात्र 3 दिवस झाले बहरून गेलं, फुलून गेलं म्हणायला हरकत नाही. कारण एकंदरीत 12 संघांचे द्वंद्व, आजच्या दिवसातले 6 संघ, कालच्या दिवसात आणि परवाच्या दिवशी 6 संघ आपल्याला बघायला मिळाले. आजपासून B पॅनलचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला खेळलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, दुसरी धाव मात्र येईल का, तर इथून मात्र आपण पाहतोय सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 27. आता चेंडू आहेत 18 आणि धावा जमवायच्या 24. काय होईल आणि काय बिघडेल, पुढचा होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा. एका बाजूला आपण जर पाहिलं तर युवा किंग सज्जन पाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय JSR स्पोर्ट्स यांच्यातलं मात्र क्रिकेट. JSR स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजसाठी जी मात्र बाट आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर स्पोर्ट्सचं शॉप आपल्याला पाहायला मिळतं आपल्या याच मनोर विभागात. तत्पूर्वी मात्र आपण पाहू शकाल आमच्या या स्पर्धेकरिता आमचे आर्थिक सहाय्य आणि आमचे स्पॉन्सर्ड खूप महत्त्वाची भूमिका राहिली. तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जो टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय सौजन्य श्री सुनील पांडुरंग दानवा साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जो टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक जे करंडक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्मान श्री प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे करंडक आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्मान्य श्री रमाकांत जाधव साहेब. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात जे 5 दिवस YouTube लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर विश्वास वळवी साहेब, विश्वास फाउंडेशनचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून आलं. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला JSR स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मालिकावीरकरिता बॅट, मालिकावीरचा चषक श्री सौजन्य गणेशजी बुंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासवासी सविता आई तुळशीराम बुंदे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश तुळशीराम बुंदे यांच्याकडून मालिकावीर हे मात्र आपल्याला चषक पाहायला मिळतं. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या ट्रॉफीज आहेत सौजन्य कुमार चिराग, प्रीतम पिंपळे यांच्या माध्यमातून मात्र ट्रॉफीज आल्यात. त्याचबरोबर आपण पाहू शकाल अयुध स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ह्या 4 टी-शर्ट्स अगदी आपल्याला त्या देखील पाहायला मिळतात. त्यांचा देखील आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर सूर्या प्रीमियर लीग 2024 साठी आई एकविरा टॅटू शॉप मनोर प्रोप्रायटर गिरीजी पाटील यांच्याकडून सर्वाधिक जास्त षटकार, सर्वाधिक जास्त चौकार, सर्वाधिक जास्त कॅचेस पकडणाऱ्या खेळाडूंसाठी मात्र आपण पाहतोय 3 चषक जे आहेत. हायस्ट रन गेटर, हायस्ट विकेट टेकर अँड बेस्ट फिल्डर, जास्तीत जास्त कॅच जो मात्र टिपेल त्या खेळाडूसाठी मात्र चषक आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर प्रत्येक मॅच करिता आपण पाहतोय अगदी आजचा 3रा दिवस श्री रमेश सुकूर तांबडी साहेब नागझरी त्यांच्या माध्यमातून कुमार नचिकेत रमेश तांबडी नागझरी यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक मॅच करिता इथे मात्र मॅन ऑफ द मॅच साठी इथे मात्र चषक आहेत. आपण पाहू शकाल अगदी मात्र प्रमुख आमचे स्पॉन्सर ज्यांनी मात्र ही स्पर्धा अक्षरशः मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भरपूर सहकार्य केलं आणि आज ही स्पर्धा 3ऱ्या दिवसात देखील येऊन पोहोचते. खऱ्या अर्थानं आमचं पाहतोय जे स्पॉन्सर आहेत त्यांचे आभार आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. या प्रकारचं मात्र ज्यांचं सहकार्य सातत्याने लाभलं या स्पर्धेसाठी आणि त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर जर आपण गोलंदाज पाहिलं तर ऋतिक येत आहेत, जिथे 4थ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि 4थ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भरपूर समाचार घेत चौकार आणलाय फलंदाज शैलेंद्र यांच्या माध्यमातून. यावेळी शरीरापासून दूर पंच सांगतात की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, जिथे मात्र आपण पाहतोय वाईड मिळाला. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 16 चेंडू आणि 18ची गरज, 33 धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. अगदी संथ गतीचं क्रिकेट इथून तुम्ही जरी साकारला तरी देखील तुम्ही क्रिकेटचा हा सामना जिंकू शकता. जिभेवर साखर डोक्यावर बर्फ ठेवून मनीष दानवा मात्र आहे, त्याला विशेष सांगायची गरज नाही कारण भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ज्यांनी मात्र या प्रकारच्या मॅचेस विजयी करून दिलेले आहेत. यावेळेस फटका अगदी कव्हर ड्राईव्ह मध्ये खेळला, जिथून डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतात. दुसरीचा प्रयत्न देखील झाला. मायनर संधी मिळाली की मनीष दानवा हा वाट बघत असतो की क्षेत्ररक्षक कुठे चुकी करतोय आणि चुकी झाली की लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करायचं, ज्याला मात्र निश्चित स्वरूपात चांगली जाणीव आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24. या धावसंख्येवरती अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शैलेंद्र तर एका बाजूला मनीष दानवा.
यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आई एकविरा 14 बॉल आणि 16ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. एका बाजूला शैलेंद्र, एका बाजूला जर आपण पाहिलं तर मनीष धानवा, तर गोलंदाजी मार्कवर ऋतिक. आतापर्यंत 4 चेंडू ज्याने फेकले आणि धावसंख्या 8 त्याने मात्र खर्च केली. परंतु येणाऱ्या काळात विकेट फॅक्टरी भूमिका अगदी महत्त्वाची असेल, ती म्हणजेच आदिवासी वादळ कोकणेर या संघाकरिता. कारण हे 2 फलंदाज जर अगदी शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग करतायत तर रिझल्ट मात्र ते त्यांच्या बाजूने घेऊन जातील, ही त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. परंतु इथून ऋतिक आणि येणारे गोलंदाज यांना विकेट शोधावा लागेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. सरळ बॅटनं तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळतात, तुम्ही चांगले फटके दाखवले, परंतु आता मानसिकता भंग होत आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, फील्ड रिस्ट्रिक्शन चेक केलं, तदनंतर शॉट पॉईंटला देखील आतमध्ये पाहिलं, शॉट थर्डमॅन देखील आतमध्ये पाहिलं आणि अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडूला खेळायचं होतं, परंतु चेंडू इथून डॉट येतोय. 13 बॉल आणि 16ची गरज. एका बाजूला MD 15 बॉल आणि 24 वरती खेळतायत. चलिए युवा किंग सज्जनपाडा आणि JSR स्पोर्ट्स संघाला विनंती करतोय की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट पोहोचवायची आहे. मॅच सुरू होण्याच्या आधी ती मात्र लिस्ट आली पाहिजेत. अदरवाईज तुम्हाला 2 धावांची पॅनलाइजला सामोरी जावं लागेल. शिस्तबद्ध स्पर्धा आहे ही स्पर्धा, अगदी मानाची, अगदी प्रतिष्ठेची, आणि या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. क्रिकेटचा खेळ शिस्तीचा खेळ आहे. क्रिकेट खेळायला मात्र आता भरपूर एक चांगलं मात्र सुगेचे दिवस या क्रिकेट खेळायला आलेले आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला जी सूचना पुकारली जाईल त्या अनुषंगाने तुम्हाला मात्र कोऑपरेट करायचं आहे. 12 बॉल आणि 16ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. बारा बॉल आणि 16 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 16ची गरज. पुढचा होणारा मॅच युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध JSR स्पोर्ट्स यांच्यातला मात्र द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर जर आपण पाहिलं धानवा ब्रदर्स या संघाचे प्रतिनिधी किंवा एक कर्णधार कोणी असेल तर प्लीज इथे अवेलेबल असाल तर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, जिथे राहुल धानवा तुमची वाट बघतात. यावेळी फटका मात्र फसला, जिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू मात्र निघून जाईल अगदी त्याला बीट करत. एक्स्ट्रा कव्हरला आलेला हा फटका आणि इथे मात्र मनीष धानवाचा ब्रँडेड चौकार. 4. जसा उंबराचे झाडाचा डाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तडपानाचा वालू नाचून नाचून पुता. लागली तूर थाली. थँक्यू. 11 बॉल आणि 12ची गरज. धानवा ब्रदर्स या संघाचा कर्णधार किंवा एक प्रतिनिधी कुठे असेल तर प्लीज या. यावेळेस आपण पाहू शकाल अगदी समोरच्या दिशेने फटका खेळला, जिथे क्षेत्ररक्षक आहे आणि सिंगल मात्र मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला. बघता बघता 2 धावा मिळाल्या. आता 10 बॉल आणि 10ची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट. मनीष मात्र पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती, जिथे 51 धावांचा मात्र पाठलाग असताना मनीष धानवा याच्या वैयक्तिक 30 धावा पूर्ण झाल्या. म्हणजेच मी म्हटल्याप्रमाणे अगदी जबाबदारीने खेळ त्यानं स्वीकारला. जिथे जर आपण पाहिलं तर खराब चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार देखील घेतला, चांगल्या चेंडूचा सन्मान देखील केला आणि आतापर्यंत 30 धाव्यांवरती मात्र जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच MD अर्थात मनीष धानवा. 10 बॉल आणि 10ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक. दुसरं षटक वैयक्तिक संघासाठी आपण पाहतोय 5वं. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. सिंगल मात्र पाहायला मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे पोहोचेल ती म्हणजेच 42. आता 9 बॉल आणि 9ची गरज. 51 धावांचा मात्र पाठलाग आहे. 2 चेंडूंचा मात्र खेळ देखील 3 चेंडूंचा खेळ मात्र पुढे सरकला. आता 9 बॉल आणि 9ची गरज. 9 बॉल आणि 9ची गरज आहे. जाऊया मॅचकडे. यावेळी हा फटका मात्र फसलाय. काही विशेष गरज नव्हती मोठ्या फटक्याची, परंतु इथे मोठा फटका शोधण्याचा मोह आवरता आला नाही आणि मात्र इथे विकेटचं पतन झालं. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन.
वेलकम बॅक. 8 बॉल आणि आता 9 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. 8 बॉल आणि 9 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार आणि इथून चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेची भूमिका असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. यावेळीस चेंडू अतिशय चांगला. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. मॅच मध्ये मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा एक चांगलं वलय मात्र प्राप्त केलं या गोलंदाजानं. अतिशय चांगलं क्रिकेट. आता 7 बॉल आणि 9ची गरज. 7 चेंडू आणि 9ची गरज आहे. 9ची गरज आणि 7 चेंडू असं इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूला MD नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. यावेळेस बॅटची एज. चेंडू मात्र शॉट फाईन लेगला जिथून मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं. आता 6 बॉल असतील आणि धावा जमवायच्यात 8. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. जवारचा मोठा वलन पोरी जवारचा मोठा वलन येता जाता घरावलन पोरी येता जाता घरावलन सहा बॉल आणि 8 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी अटीतटीचा सामना बघायला मिळतोय. नुकताच आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच दशरथ. परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रकाशजी वेडगा साहेब मात्र इथे येत आहेत आणि सरांचं मात्र इथे सहर्ष हार्दिक स्वागत. कृषी अधिकारी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहतोय 2000 रुपयाचं तब्बल आर्थिक सहाय्य आलं. प्रकाशजी वेडगा साहेब यांचा मी करतोय पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. अगदी 3ऱ्या दिवसात आपण पाहतोय साहेबांची उपस्थिती राहिली आणि आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीनं त्यांच्या माध्यमातून मात्र या क्रिकेट खेळाला प्रेम दिलं जातं. दशरथ येत आहेत आणि दशरथ पुन्हा एकदा परतीचा प्रवास करतायत. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. पराग धानवा कुठे असेल तर प्लीज कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. पराग धानवा. आणि पराग दानवा येताना सोबत लिस्ट घेऊन या. जे राहुल दानवा सरांनी तुम्हाला कळवलेलं आहे ती लिस्ट घेऊन या. जाऊया मॅच कडे जिथे 5 बॉल आणि 8ची गरज. सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे. जिथे आपण पाहतोय 10 बॉल आणि 11ची गरज होती. 9 बॉल आणि 9ची गरज होती. आता मॅच येतोय 5 बॉल आणि 8ची गरज. म्हणजेच क्रिकेटचा खेळ बदलला. क्रिकेटचा खेळ बदलला. वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी बदलत गेल्या. विकेट मात्र जायला लागल्या. गोलंदाजी करणारा संघ वरचढ करायला लागला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता 5 बॉल आणि 8ची गरज. कर्णधार राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत जे दाखल झालेत. एका बाजूला MD हा मात्र 18 चेंडू आणि 31 धाव्यांवरती खेळतोय ज्याने मात्र अतिशय चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलं. परंतु आता त्याच्याच सोबतीला त्याच्या खांद्याला खांदा लावून चांगलं क्रिकेट तुम्हाला देखील खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज होतात तयार. यावेळी हा फटका राहुलचा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन. आता परतीचा प्रवास राहुल याला देखील करावा लागेल. डॉन. घरची राणी तू बस स्टार तुझं पोरी मला आवडस फार. पालघरची राणी तू बस स्टार तुझं पोरी मला आवडस फार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार नांग सकाळ पोऱ्या लाईन मार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार नांग सकाळ पोऱ्या लाईन मार. तर
4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 8ची गरज, 8ची गरज आणि आपण पाहतोय 4 चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रीतम पांढरा, एक दिग्गज खेळाडू, मासवणचा मात्र ब्रँड खेळाडू. यंदाची मात्र आपण पाहतोय मासवण प्रीमियर लीग ज्याने गाजवली असं मात्र खेळाडू. तर आपण पाहू शकाल अर्थातच मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पांढरा SDSM कॉलेजमध्ये मात्र आपण पाहतोय कार्यरत आहे, जिथे मात्र SDSM कॉलेजची स्पर्धा झाली, जिथे आपण पाहतोय पनवेल येथे मात्र खेळ ज्यांनी केला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि जिथे उत्कृष्ट फलंदाज हा किताब मात्र आपण पाहतोय प्रीतम पांढरा या खेळाडूला मिळाला. तोच मैदानाच्या आतमध्ये अगदी 4 बॉल आणि 8ची गरज असताना जो ज्यांचा स्वाभाविक खेळ आहे तो इथे साकारण्यासाठी आलेले आहेत. पाहूया इथून खेळ तो साकारला जाईल का. 4 बॉल आणि 8ची गरज. मुसीबत में मात्र आपण पाहतोय संघ मात्र कुठेतरी आपण पाहतोय संघर्षात आहे, जिथे आपण पाहतोय प्रीतम पांढरा यांचा फटका अगदी पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक खेळला आणि इथून मात्र 2 धाव्यांची मोहर उमटवली. आता इक्वेशन तुम्हाला असं दिसतंय, जिथे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि धावा जमवायच्या 6. काय कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पांढरा खेळाडू आलाय. खऱ्या अर्थानं पनवेल येथे जाऊन देखील उत्कृष्ट फलंदाज किताब याच खेळाडूने मिळवला आणि आता मैदानाच्या आतमध्ये अगदी चहाडे संकुलचं मैदान. संघ अडचणीत आहे आणि अडचणीतल्या काळात प्रीतम पांढरा चांगलं क्रिकेट खेळून दाखवतील का. चेंडू मात्र येतोय डॉट. काय कमालीचा सामना. मॅच होता कुठे, मॅच येतोय कुठे. 12 बॉल 12ची गरज, 9 चेंडू 9ची गरज, त्यानंतर 6 बॉल 8ची गरज आणि आता जर मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 2 बॉल आणि 6ची गरज. क्रिकेटचा खेळ मात्र प्रत्येक क्षणाला बदलताना पाहायला मिळतो आणि यावेळेस ते देखील पाहायला मिळालं. 2 बॉल आणि 6ची गरज. प्रीतम पांढराचा फटका देखील फसलाय. नवीन बॅटर जो येईल तो आता स्ट्रायकिंग एंडला असेल, म्हणजेच मनीष दानवा याला नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. हे पावसाचं पाणी भरी पडत राणी, भरी पडत राणी, तू भिजू नको माझे जवळ ये राणी, माझे जवळ ये राणी. हे पावसाचं पाणी भरी पडत राणी, भरी पडत राणी, तू भिजू नको माझे जवळ ये राणी, माझे जवळ ये राणी. मी तुझा राजा ग, तू माझी राणी. मैदानाच्या आतमध्ये आता 1 चेंडू आणि 6ची गरज. काय कमालीचा सामना मात्र रंगताना पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉल मधली अगदी जुगलबंदी, जिथे आता 1 चेंडू आणि 6ची गरज. तुम्हाला मात्र इथून या 6 धावा जमवाव्या लागतील. चौकार आला तरी देखील प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या छायेमध्ये षटकार मारणं हा अगदी शेवटचा आता उपाय आहे. नवीन बॅटर दाखल झालेत. रोहित ज्यांच्याकडे मात्र कॅपॅसिटी आहे, ज्यांच्याकडे क्वालिटी आहे, परंतु ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आता मात्र आपण पाहू शकाल 1 बॉल आणि 6ची गरज. मनीष दानवा थोडासा नाराज असेल, कारण ज्यानं पूर्णपणे गेमला सावरलं होतं, पूर्ण या मॅचला या इनिंगला सावरलं होतं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला ज्याला मात्र स्ट्राईक मिळाली नाही. आता 1 बॉल आणि 6ची गरज. 6ची गरज आणि 1 बॉल. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच करता. अतिशय चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. 1 बॉल आणि 6ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल झालेत. षटकार आला तर मात्र आनंद करतील, ते म्हणजेच आई एकविरा संघ. इथून डॉट चेंडू आला तर आदिवासी वादळ कोकणेर या डगआउट मध्ये मात्र आनंदाचं वातावरण होईल. कुठला संघ पुढे जाईल. येणाऱ्या काळात आपण पाहतोय आजच्या दिवसातला मॅच नंबर 2 वेळेचा विचार केला तर 12:20 झालीत. अगदी आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 10:14 पहिला चेंडू मार्गस्थ झाला आणि अगदी दुसऱ्या षटकातला हा मात्र जर आपण पाहतोय शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल, जिथे 1 बॉल आणि 6ची गरज. एक चेंडू आणि 6ची गरज. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आई एकविरा या संघाला मात्र इथे आपण पाहतोय पराभवाच्या छायेमध्ये ढकललं आणि आदिवासी वादळ कोकणेर यांनी सांगितलं की गोलंदाजी ही आमची स्ट्रेंथ आहे, जिथे आम्ही चांगले गोलंदाज आमच्याकडे आहेत. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी हाताळली आणि इथे मात्र आपण पाहतोय विजयाचा शिक्का आजच्या दिवसातला मुर्तब झाला. मॅन ऑफ द मॅच या खेळाकडे आपण जाणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल
मॅन ऑफ द मॅच ठरतायत अर्थात संदीप, ज्यांनी मात्र 15 चेंडू आणि 26 धावांची महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन संघाला मात्र मिळवून दिलं.